आपल्या समोर पंपाचे मालक पालेचे शेठ आहे आपल्यासमोर. सर नमस्कार. महाराष्ट्र ग्रामीण न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सकाळपासून इथं रांगा लागलेल्या आहे आपल्या पंपावर. नेमकं एवढे गर्दी कशामुळे झालेली आहे एकदम अशी अचानक शेतकऱ्यांची, काय सांगाल याबद्दल? गर्दीचे माझ्या हिशोबाने प्रकार दोन झालेले आहेत. ज्यांना जेवढी गरज येतो तेवढं नेत नाहीये आणि एका घरातले 4 माणसं येऊन 4 कॅनी भरून जात आहेत आणि स्टोअर करत आहेत. त्याच्यामुळं ही परिस्थिती माझ्या हिशोबाने येत आहे. कारण माझ्या पंपावर जो पुरवठा आहे आमच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने एकदम 100% जसा पुरवठा असतो तसा पुरवठा आम्हाला दिलेला आहे. त्याच्यामुळं मला वाटतं आमच्याकडून काही चुकत नाही आहे. आज आजूबाजूला डिझेल असल्यानंतर सुद्धा सकाळपासून इथं रांगा लागलेला आहे. त्याच्यामुळं ही परिस्थिती जी आहे ती माझ्या हिशोबाने जो 20 लिटर पाहिजे तो 100-150 लिटर 200 लिटर घेऊन चाललाय रोज येऊन आणि स्टोअर करू लागला. त्याच्यामुळं ती परिस्थिती निर्माण होते. म्हणजे शेतकऱ्यामध्ये पण असे एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. डिझेलचा पुरवठा संपू शकतो का पुढे चालू? त्याच्यामुळे अजून तरी अशी काही परिस्थिती नाहीये. आणि डिझेल ही जीवनावश्यक वस्तू आहे. त्याचा पुरवठा 100% संपणं म्हणजे पूर्ण भारत बंद होणं आहे. भारत बंद होऊ शकतो. त्याच्यामुळं ही परिस्थिती अजून कुठेही उद्भवलेली नाहीये. जेव्हापासून युद्ध चालू झालं तेव्हापासून माझ्याकडे रोज डिझेल येतंय. रोज मी सप्लाय करतोय. पण डिझेल पुरत नाहीये हेच आम्हाला कळत नाही का पुरत नाही. म्हणजे मागणीपेक्षा साठा जास्त होऊ राहिला सध्याचं कंडिशन. असं आता म्हणायला काही हरकत नाही ना. बरोबर आहे. कारण मी बघतोय का ते जे 1 दिवस आड 2 दिवस आड येऊन डिझेल घेऊन जात होते ते आज रोज डिझेल घेऊन जात आहे. रोज डिझेल घेऊन. क्षेत्र क्षेत्र तर वाढलं नाही. क्षेत्र तेवढंच आहे. पण सर आता शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की सध्या आता एकदम शेतकऱ्यांचा हंगाम चालू आहे, नांगरट्या चालू आहे, शेतीची मशागत चालू आहे. तर डिझेलचं प्रमाण सध्या या महिन्यामध्ये जास्त लागतं. दरवर्षी लागतो ना साहेब. माझं मी काय बोललो तुम्हाला पहिले, आपलं क्षेत्र तर नाही वाढलं. बरोबर आहे. दरवर्षी तेवढं डिझेल मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने आपला ग्रामीण भाग आहे. या 3 महिन्यात आपल्याला भरपूर डिझेल लागतं आणि आपण भरपूर डिझेल आणतो. आता मागच्या वर्षी आपल्याला जेवढं डिझेल लागलं त्याच्यापेक्षा 10-20% कंपनी आपल्याला डिझेल जास्त देतात. आजही माझं प्रमाण जे आहे की मागच्या वर्षीच्या हिशोबाने मला 2 टँकर जास्त कंपनीने दिलेले ग्रामीण भाग असल्यामुळे. पण आपल्याला ही परिस्थिती आता काही ठिकाणी असं होतंय का लांबचे लोक आपल्या भागात येत आहे. तो एक कारण आहे. बाहेरच्या आता खंडाळा सोडलं तर गंगथडी भागातले लोक परवाच्या दिवशी इथं डिझेल भरायला होते. नारळा पारळाचे लोक आपल्याकडे होते. जातेगावचे लोक आलेले होते. मग हाही थोडासा परिणाम होणार आहे आपल्या भागामध्ये की ज्याला डिझेल आपल्या भागातलं डिझेल दुसरीकडे गेला तो एक कारण होऊ शकतो थोडंसं डिझेल कमी व्हायचं. धन्यवाद. खूप धन्यवाद तुमचे. साहेब नमस्कार साहेब. नमस्कार. काय कंडिशन आहे सध्या? गार हवा आहे. चांगली गार हवा आहे. पैसे देऊन उन्हामध्ये डिझेल भेटवलं का आपल्याला पंपावर? डिझेलच भेटत नाही. 2-2 हजारचं आहे. 2-2 हजारचं डिझेल भेटवलं. सध्या आता जे समजा शेतीचे कामं चालू आहे, आता हे जे डिझेलचा जो तुटवडा झालेला आहे, आता डिझेलची वाढवा मागणी. सध्या डिझेलची जास्त मागणी सध्याच मागणी पुढे कमी होऊन जाईल. आता सध्या काय कामं चालू आहे शेतीचे? शेतीची नांगरटी चालू आहे, कल्टिवेटर चालू आहे, रोटावेटर चालू आहे. रोटेटर चालू आहे. म्हणजे आता सध्या जे शेतीचा एकदम हंगाम आहे, एकदम मशागतीचा टाइम आहे. हा त्याचाच परिणाम आहे हिरवा यांच्यावर. हो का? नमस्कार सर. नाही काय बाईक नमस्कार. काय ओके सर. ओके आहे ना? डिझेल भेटतंय ना सर्वांना? भेटतं किती वाजेपासून आहे आपण इकडे? 7 सकाळी 7:30 वाजेपासून आहे. सध्या आता जे शेतीचा हंगाम चालू आहे, जेव्हा आता इकडे भरपूर ट्रॅक्टर व्यवसाय काही याचा काही परिणाम होऊ लागला का आपल्या ट्रॅक्टर व्यवसायावर? मोठा परिणाम होतो. मोठा परिणाम. शेतकरी नागडीत पैसे रोख देणार नाही. डिझेल आम्हाला नंबर लावून द्यावा लागला. गरीब बाया माणसं वाट पाहते आपले लेकरं वाळून. आम्ही इकडे रात्री पाहून मुक्कामी होतो. डिझेल भेटत नाही. एक तर रेट वाढले. मग आता एवढं डिझेल पुरण का? आता सध्याची शेतीची मशागत चालू आहे. आता 2 डबे आले ते 2 डबे 2 हजार रुपये देऊन डिझेल काय करायचं? 50 नंबर पाहतो. नंबर आहे रात्री आपण पाहू राहिला इथं सर्व शेतकरी वर्ग आहे इथं. असा लांबच्या लांब रांगा लागलेला आहे इथं पाल्याच्या पंपावर. आपण बघू शकता.
नमस्कार. इथे काही शेतकरी आहे, आपण बघू शकता. दादा किती वाजेपासून आहे आपण इथं पंपावर? 7 वाजेपासून. आता जो समजा शेतीचा जो हंगाम चालू आहे, आता समजा नांगरणी चालू आहे, समजा मशागत चालू आहे शेतीची, तर काय सांगाल आता हे डिझेल पुरतंय का आपल्याला? नाही पुरतंय का? 2000 डिझेल मध्ये शेतीची एकर भरायची मेहनत होत नाही. कसं करणार शेतकरी? पीक उभं कसं करणार? अजून तर पीक उभं करायची मेहनत पुढे आज नांगरटीला डिझेल भेटत नाही. बरोबर आहे, नांगरटीला डिझेल भेटून नाही राहिलं. सरकारने याच्यावर काहीतरी उपाययोजना करावं. सरकारने शेतकऱ्यांना पहिला डिझेल पुरवठा करावा, नंतर बाकीचे काम करा. जर शेतकऱ्यांनी पिकवलं तर बाकीची गोष्टी चालणार आहे ना. बरोबर आहे. हो, जर शेतकऱ्याला डिझेल भेटलं तर शेती उभी राहणार कशी? अन्न पिकणार कसं? लोक जनता जगणार कशी? बरोबर आहे. शेतकऱ्याचा विचार करून सरकारने शेतकऱ्याला डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा, एवढीच विनंती सरकारकडे. आपण बघतोय अशी लांब रांग लागलेली आहे. एकदम लांब रचक रांग लागलेली आहे. डिझेलचा खूपच पुरवठा कमी पडत आहे. सगळं आपण बघतोय गॅलनमध्ये. माणसं सारे घेऊन टाका तुम्ही. किती वाजेपासून आहे आपण सकाळ? 10 वाजेपासून. 10 वाजेपासून. तानाचं बिगर भाकरीचं काय करते आता? काय साधनं काय आपल्याकडे? ट्रॅक्टर काय? काहीच नाही. आमजवळ नुसतं एक रिक्षा आहे. रिक्षा करते, एक पिवळी कॅन भरून यायची. फक्त कॅन भरून न्यायचं. हा, 5 लिटर करतं. सकाळपासून उभं करून राहिलं. वावर थांबले ना, नांगरटी करायला वावर थांबले ना. नांगरटी करायला वावर थांबलेलं आहे. आपण बघू शकतो की शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहे. तर सध्या जो हंगाम चालू आहे एकदम मशागतीचा, अहो, 5 आणि डिझेलची अडचण राहील तुम्ही. डिझेलची अडचण असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे. एकदम उन्हामध्ये आपण बघू शकतो की रोडवर अक्षरशः रोडवर लाईनला लागलेलं आहे, एकदम लांब आपण बघू शकतो. काही मोदी सरकारविरुद्ध घोषणा देत आहे. काय वाटतं याला जबाबदार कोण आहे? आता याचे सध्याचे प्रशासन जबाबदार आहे याला. प्रशासन जबाबदार आहे. ते आपल्याला आग होती ना. अजून 8 दिवस पूर्व रांगटे होती ना आमच्या. मग काही नाही, हो चालू द्या मग कवर लोक. आपण बघू शकतो कशा लांब रचक रांगा लागलेल्या आहे रोडवर. अच्छे दिन आने वाले, अच्छे दिन आणि हाँ, मोदी साहब के अच्छे दिन आने वाले हैं. ते मोदी साहेब गेले दुसऱ्या त्या दौऱ्याला, आता तुम्हाला सोडून शेतकऱ्यांनी. अच्छे दिन आले, अच्छे दिन आले. मोदी सरकार दिलेला त्याचा शब्द पूर्ण केला. त्यांनी शब्द पूर्ण केला. हा, अच्छे दिन आले शेतकऱ्यांना. बरोबर, चालेल. आपण बघू शकतो काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे इथं. सरकारविरुद्ध नाराजी आहे सध्या शेतकऱ्यांची.